हरे नमः। धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे महामैत्रुवाच एवं स भगवान वैन्य कल्पितो गुणकर्मभिः छंदयामास तारकामयी प्रतिपूज्याभिनंद्य च। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले। शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, मैत्रेय विदुराला सांगतात। याप्रमाणे सूत शौनकादिकांचा संवाद हा प्रारंभापासून चाललेला आहे। एवं स भगवान वैन्य ख्यापितो गुणकर्मभिः। वेन हा अत्यंत दुष्ट निघाला, अधर्मी निघाला। त्या वेनाला मंत्रिमंडळाने पदच्युत केलं, नव्हे त्याला ठार मारलं आणि त्याच्याच देहापासून मंथन करून त्याच्या मांडीपासून मंथन केलं, त्यातून निषाद प्रगट झाले, त्यातून ते गिरिकंदरामध्ये गेले आणि त्याच्या हाताचं मंथन झाल्यावर क्षत्रिय या दृष्टिकोनातून विचार केला तर प्रत्यक्ष भगवान विष्णूचा अंश असलेले पृथू आणि त्याचसोबत त्याची अनपायिनी, त्याला कधीच न सोडणारी लक्ष्मी अर्ची नावाने प्रगट झाली आणि हे दोघं म्हणजे मिथुन प्रगट झालं। सर्व देवांनी त्यांची स्तुती केली, त्यांना उपायनं अर्पण केली। देव त्याचप्रमाणे गंधर्व, यक्ष, किन्नर, विद्याधर, पन्नग, नाग हे सगळे, नद्या, समुद्र सगळे आले। पूर्ण निसर्ग त्यांच्या पुढे नतमस्तक झाला आणि मैत्रेय म्हणतात, विदुरा, याप्रमाणे या ठिकाणी जे गीत गाणारे बंदी होते त्यांनी भगवंताची स्तुती केली। विदुर म्हणतात, विचारला विदुराने, महाराज आपण म्हणालात की पृथ्वीचं दोहन केलं, हे पृथ्वीचं दोहन का केलं ते आम्हाला सांगा। कस्मात दधार गो रूपम, पृथ्वीनी गायीचं रूप धारण केलं असं तुम्ही मला सांगितलं, तर मग कशासाठी पृथ्वीने गायीचं रूप धारण केलं आणि तिचं दोहन कसं काय केलं ते आम्हाला सांगा। हे विचारल्यानंतर इकडे सूत शौनकादिकाला सांगतात आणि विदुर यांच्या प्रश्नाला मैत्रेय उत्तर देतात। मैत्रेय म्हणतात, यथा अभिषिक्त पुत्रोंग विप्रे रामंत्रितो जनतायाश्चपालाः। ज्या वेळेला पृथुराजाला राज्याभिषेक करण्यात आला त्यावेळेला त्यांनी सर्व जनतेला यावेळेला बोलावलेलं होतं। सगळी जनता आली, सगळं समाज आला। आपल्याकडे सुद्धा शपथ ग्रहणाच्या वेळेला लोक जमा होतात, टीव्हीवर सगळं दाखवतात, त्याप्रमाणे सगळी जनता दरबारामध्ये उपस्थित झाली आणि यांचा राज्याभिषेक झाला। यदाभिषेक पृथुरंग विप्रैर रामंत्रितो, त्यावेळेला ब्राह्मण आले, त्याचप्रमाणे जनता आली आणि प्रजा निरन्ने, शब्द वापरला निरन्ने, सगळी प्रजा दुःखी होती, क्षुधार्दित होती, उपाशी होती। तेव्हा मंत्रीगणांनी सांगितलं, महाराज तुम्हाला सर्वांनी उपायनं आणून दिली, देव आले, गंधर्व आले, विद्याधर आले, तुमची स्तुती झाली, पण तुमच्या राज्यातली जनता उपाशी आहे। हे ऐकल्यानंतर पृथुराजे म्हणाले, उपाशी कशामुळे? अहो त्यांच्याजवळ अन्नाचा कण नाहीये। प्रजा निरन्ये क्षितिपृष्ठ ऐत्य क्षुत्क्षाम देहा पतिमभ्यवोचन। क्षुत्क्षाम देहा, क्षुत्क्षाम म्हणजे अत्यंत उपाशी राहून ज्यांचा देह कृश झालाय, उपाशी राहून जे अत्यंत मरणासन्न अवस्थेत पोहोचलेत, असे तुमचे हे सगळे नागरिक आहेत। हे ऐकल्याबरोबर पाहिल्याबरोबर राजा कसा असावा याचं हे उदाहरण आहे। राजाला प्रजेची काळजी असली पाहिजे। प्रजा अन्नान्न दशेने त्रस्त आहे हे म्हटल्याबरोबर
वयम राजनच्या ठरेण अभितप्ता. सगळे लोक म्हणाले, महाराज आमच्या पोटामध्ये आग पेटली, आग. आमच्या पोटामध्ये आम्हाला खायला अन्न नाही आणि त्यामुळं आमचा जठराग्नी प्रदीप्त झालाय, त्याला काहीतरी खायला द्या. यथाग्निना कोटरस्थेन वृक्षाः. आमची अवस्था अशी झाली की ज्याप्रमाणे एखाद्या झाडाच्या कोटरामध्ये, कोटर म्हणजे झाडाच्या आतमधली डोली, त्या डोलीमध्ये जर अग्नी लागला तर झाड जसं जळून जातं. महाराज आमच्या पोटामध्ये हा जठराग्नी तप्त झालाय, अन्नाशिवाय आम्ही अत्यंत क्षीण झालेलो आहोत आणि त्यामुळं कोटारामध्ये अग्नी लागावा आणि त्या झाडाची अवस्था जशी व्हावी तशी महाराज आमची अवस्था झाली आहे. तुम्ही आमचे राजे आहात, आमचं पालन करणारे आहात, आम्ही तुम्हाला शरण आलो. त्वामध्ये आता शरणम शरणम यश साधितो वृत्तिकरा पतिर्नाहा. या ठिकाणी पती शब्द काय? पती म्हणजे पालन करणारा. जो पालन करतो तो पती. पतती जो पालयती, जो पालन करतो त्याला पती म्हणतात. म्हणून तुम्ही आमचे पती आहात, आम्ही तुमचे पालक आहोत, आम्ही तुमचे पाल्य आहोत, तुम्ही आमचे पालक आहात, तुम्ही आमचे वडील आहात, तुम्ही आमचे पती आहात, आमचं पालन करणारे आहात. तर नो भवानी होतो रे रातवेन्नम. आम्हाला फक्त अन्न पाहिजे. असं म्हटल्यानंतर मैत्री म्हणतात, विदुरा हे ऐकल्याबरोबर राग आला. काय म्हणले? माझी जनता उपाशी आहे, किती दिवसापासून उपाशी आहे, असं कसं काय झालं? जमीन पिकत का नाही? जमीन अन्न का देत नाही? हातात धनुष्य घेतलं आणि ताबडतोब त्याला बाण लावला. शरमधनुषी संध्याय यत्र यत्र पलायते. तेवढ्यात पृथ्वीनी गाईचं रूप धारण केलं आणि पृथ्वी पळू लागली. पुढे पृथ्वी पळते गाईच्या रूपात, मागे राजे हातामध्ये धनुष्य घेऊन आणि तिला म्हणतात, तू कुठं पळशील? तू जिथं जिथं जाशील तिथं मी येतो. आत्ताच्या आत्ता तुझे तुकडे तुकडे करतो. सत्वाम जिघांसजी कस्माती नामल विषाम. काग पृथ्वी, या लोकांना अन्न का देत नाहीस? आत्ताच्या आत्ता तुझे कणा कणा एवढे तुकडे करतो, तुझे राई राई एवढे तुकडे करतो. असं म्हटल्याबरोबर वसुध्ये त्वाम वदिष्यामी. तुला आत्ताच्या आत्ता तुझा वध करतो. तू माझं शासन ऐकलं नाहीस, माझ्या शासनाच्या विरुद्ध वागतीस. मच्छासन परांग मुखीम. मच्छासन माझं शासन. शासन म्हणजे काय? माझी जी नीती आहे त्या नीतीच्या विरुद्ध तू वागायला लागलीस. समाजाचं कल्याण ही माझी नीती आहे आणि तू मात्र समाजाला अन्न देत नाहीस. शासन कोणी निर्माण केलंय? हे निसर्गाचं शासन आहे. आपण बघितलं कपिलाचार्यांनी काय म्हटलंय? मदभयात वातिवातोयम सूर्यस्तपती मदभयात. माझ्या भयाने वारा वाहतो, माझ्या भयाने अग्नी प्रदीप्त होतो, माझ्या भयाने इंद्र पाऊस पाडतो. वर्षती इंद्र. इंद्र माझ्या आज्ञेने वर्षाव करतो आणि मृत्यूश्चरती मदभयात. मृत्यू सुद्धा माझ्या ताब्यात आहे. माझ्या म्हणजे कोणाच्या? ईश्वराच्या. मच्छासन म्हणजे ईश्वराचं शासन. निसर्ग नियम हे ईश्वराचं शासन आहे. पावसाच्या काळामध्ये पाऊस पडलाच पाहिजे, हे ईश्वराचा नियम आहे. थंडीच्या काळात थंडीच असली पाहिजे, उन्हाळ्यात ऊनच असलं पाहिजे. हा कुणी नियम घालून दिला? ईश्वराने, निसर्गाने. म्हणून निसर्गाचा नियम आहे आणि तू निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध वागलीस. निसर्गाचा नियम काय? की पृथ्वीमध्ये जर अन्न टाकलं, धान्य पेरलं तर पृथ्वीने ते दिलं पाहिजे. हा निसर्ग आहे साधा. अहो, एक बीज पेरावं आणि 1000 त्यातून कणस निर्माण व्हावेत. तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना, एका बीजा केला नाश मग भोगले कणीस. एका बीजा केला नाश. एक बीज आपण पेरतो आणि 1000 कणांचं कणीस आपण भोगतो, घेतो. म्हणजे पृथ्वीला एक कण आपण पेरला तर पृथ्वी 1000 कणांनी दिली पाहिजे. हे तुझं कर्तव्य आहे, हे माझं शासन आहे आणि या शासनाच्या विरुद्ध तू वागतीस तेव्हा आता तुला क्षमा नाही. भागंबरीशी यावरून ते नो वसू. का ग? तू सगळं आत्मसात केलंस आणि देत नाहीस. औषधी, बीज,
सगळे तू पोटामध्ये घेतलेस. त्वम खल्वोषध बीजानी प्राक्सृष्टानी स्वयंभुवा. तुला असं वाटतं का हे तुझे? अगं स्वयंभुव मनूच्या काळामध्ये ब्रह्मदेवाकडून हे सगळे प्राप्त झाले, हे तुझे नाहीयेत. न मुंचस्य आत्मरुद्धानी मामवज्ञान मंदधीही. माझी अवज्ञा करतेस, दुर्बुद्धी आहेस तू, तुला कळत नाही. तुला दिलेलं म्हणजे तुझ्यामध्ये पेरलेलं तू प्रगट करायला पाहिजे, तू द्यायला पाहिजे, तर तू स्वतःच खाऊन टाकलंस. जसं एखाद्या शेत खावं, कुंपणाने शेत खावं, त्याप्रमाणे अवस्था झाली. पुमान योषित दिक्ली बा आत्मसंभवन धमाहा. अधम आहेस तू. तुला असं वाटतं का मी काही त्याचा उपाय करणार नाही? थांब, मी आत्ताच्या आत्ता तुझे तुकडे तुकडे करतो. असं म्हणल्याबरोबर रागाने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात तिने हात जोडले. महाराज क्षमा करा, अहो मी गाईचं रूप धारण केलंय, गाईला तरी मारत नसतात. ते म्हणे बरोबर आहे, गाईला मारत नाहीत, परंतु गाईने गाईप्रमाणे वागलं पाहिजे, तिने दूध दिलं पाहिजे. तू का स्वतःजवळ सगळं ठेवलंस? असं म्हटल्यानंतर ती शरण आली. महाराज अहो राजा चांगला नव्हता. राजा जर चांगला नसेल तर पृथ्वी सुद्धा म्हणते की मी आता या ठिकाणी धान्य उत्पन्न करणार नाही. जसं आपण बघितलं की कामगारांनी सुद्धा विरोध केला, मी रथ करणार नाही, मी बाण करणार नाही, मी धनुष्य करणार नाही. तसं पृथ्वीने ठरवलं काय, मी धान्य देणार नाही. राजा चांगला असेल, धार्मिक असेल तर पृथ्वी सुद्धा उत्पादन देते. राजा चांगला नसेल तर पृथ्वी उत्पादन देत नसते. नमः परस्मै पुरुषाय वेदसी. मी तुम्हाला नमस्कार करते, हात जोडते. अहो राजा आतापर्यंत अधर्मी होता आणि अधर्म असला की मी माझा धर्म त्या ठिकाणी व्यक्त करत नाही. माझ्या धर्माप्रमाणे मी वागत नाही, कारण सगळेच अधर्माने वागू लागले तर काय उपयोग आहे? तुम्ही आधी सुकर आहात, तुम्हीच मला वरती काढलंय असं ती म्हणते. देवा तुम्ही माझे पतिराज आहात ना, विसरलात का तुम्ही माझे पतिराज आहेत. वराह रूपामध्ये तुम्ही मला वरती काढलंय. दभ्युंजहारांभस आदि सुकराहा. पाण्यातून तर तुम्हीच मला वरती काढलं. तेव्हा मी तुमची पत्नी आहे आणि पत्नीला कोणी ठार मारतं का बरं? न ज्ञाय येते. मी तुमचा महिमा ओळखला नाही, क्षमा करा मला. आता मात्र मी तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे काम करते. असं म्हटल्याबरोबर सर्वत्र सार मादती यथा मधुकरो बुधा. ती म्हणाली मी सगळं द्यायला तयार आहे, पण काय, पण माझ्यातून काढून घेण्यासाठी योग्य माणसाची नेमणूक करा. हा मुद्दा आहे. हा सगळा आजच्या काळाला सुद्धा लागू पडतो. कसा? सगळं काही आपल्याला मिळू शकतं, सगळं काही मिळतं, पण त्याच्यासाठी योग्य माणसाची निवड, योग्य माणसाची नियुक्ती. ॲप्ट मॅन फॉर ॲप्ट वर्क असं म्हणतात. योग्य माणसाची निवड केली तर योग्य ते मिळत असतं. अहो ज्याला ज्यातलं काही ज्ञानच नाही आणि त्याला त्याची नेमणूक केली. एक असं वर्णन केलं एका ठिकाणी की ग्रंथपाल आहे. ग्रंथपाल म्हणजे काय हो? लायब्ररियन ग्रंथपाल आहे. ग्रंथपालांनी काय करावं लागतं? त्यांनी पुस्तकाची व्यवस्था करावी लागती. कादंबऱ्या कोणत्या, कथा कोणती, नाटक कोणतं, त्याचप्रमाणे समीक्षा कोणती, या ग्रंथांचं व्यवस्थितपणे नियोजन करून तशा कपाटामध्ये ठेवलं पाहिजे. पण जर ग्रंथपालाला काहीच येत नसेल, म्हणजे तो अक्षरशत्रू म्हणजे ज्याला अक्षरच वाचता येत नाही, त्याची नेमणूक ग्रंथपाल म्हणून केली तर काय होईल? त्या ग्रंथाची काय अवस्था होईल? जर एखाद्या अशिक्षित माणसाला, अक्षरशत्रू माणसाला ग्रंथपाल नेमलं तर त्या ग्रंथाची दुर्दशा होईल. कोणतेही पुस्तकं कुठेही पडतील. अहो ते काय सिमेंट आणि वाळू आहेत काय? घेतले टोपले फेकले? नाही, ते पुस्तक आहे, ती विद्या आहे. म्हणून ती योग्य माणसाच्याच हातात गेली पाहिजे. अशिष्यायन देयम. अयोग्य माणसाच्या हातात विद्या जाता कामा नये. म्हणून ते म्हणतात की ज्याप्रमाणे ग्रंथपालाला, जो ग्रंथपाल आहे, ग्रंथाची व्यवस्था करणार आहे, तो अक्षरशत्रू असता कामा नये, मग ती दुर्दशा होईल. त्याप्रमाणे तुम्ही योग्य कामाला योग्य माणसाची निवड करा. सर्वतः सारमादद्ये. आणि काय काढायचं हे त्याला कळलं पाहिजे, त्याचं सार काढलं पाहिजे. जसं फूल आहे, फुलाचं सार काय? सुगंध. त्यातलं अत्तर, ज्याला त्यातलं अत्तर काढता येतं
तो फुलामधल्या अत्तराचा उपयोग करतो, फुलामधल्या सुगंधाचा उपयोग करतो आणि अत्तर तयार करतो. पण ज्याला येतच नाही, अहो ज्याला अत्तर तयार करता येत नाही, आपण म्हणतो ना की एखादी गिरीकंदरामध्ये राहणारी एक स्त्री किंवा स्त्री आहे आणि त्यांच्याजवळ चंदनाचे लाकडं दिले, चंदन इंधनम इंधनं कुरुते, चंदनाचं इंधन त्या करतात, त्या घेतात चंदनाचं लाकूड आणि चुलीत घालतात. अरे चंदनाचं लाकूड का चुलीत घालण्यासाठी का? चुलीत घालायला बाकीचे लाकडं आहेत ना, चंदनाचं लाकूड चुलीत घालतात. मलय देशामध्ये राहणारी पुरंध्री स्त्री ही चंदनम इंधनम चंदन काष्ठमिंधनं कुरुते, चंदनाच्या लाकडाचं इंधन करते. पण खरं चंदनाच्या लाकडातून आपल्याला अत्तर काढता आलं पाहिजे, इंधन नाही. ते जाळायचं नसतं. मग कोणाला कळतं हे? त्यातल्या ज्ञानाला कळतं. त्याला म्हणतात सर्वत सार मादद्ये, त्यातलं सार कळलं पाहिजे. मधुकरो बुधा असं उल्लेख केलेला आहे. मधुकर म्हणजे भुंगा. ज्याप्रमाणे भुंगा हा कमलामधला स्वाद ग्रहण करतो, त्याला त्याचं ज्ञान आहे. जशी मधुमाशी किंवा ही मधमाशी ही बरोबर मध गोळा करते, बाकीच्या माशांना नाही जमत मध गोळा करायला, मधमाशीला जमतं, कारण तिच्यामध्ये ती क्षमता आहे. त्याप्रमाणे ज्याच्यामध्ये सार ग्रहण करण्याची क्षमता आहे असा माणूस या ठिकाणी नेमा. आणि मग तुम्ही माझ्यामधून सगळ्या गोष्टी काढा. नूनमता विरोधक्षिणा मयी कालेन भूयसा तत्र योगेन दृष्टेन भवाना दातुमर्हति वत्सम कल्पय. ती सांगते, पृथ्वी सांगते, देवा तुम्ही वत्स नेमा, वत्सम कल्पय मे वीर येनाहम वत्सला तव. पहा काय भाषा वापरली की वत्सम कल्पय मे वीर, तुम्ही वत्स नेमा. पण वत्स म्हणजे काय? येनाहम वत्सला तव, ज्याच्यामध्ये वात्सल्य आहे त्याला वत्स म्हणतात. गायीमध्ये दूध आहे, पण ती कोणाला देईल का? नाही देणार. मग त्यासाठी काय करावं लागेल? त्याला तिचं जो वत्स आहे, तिचं जे वासरू आहे, त्या वासराला आधी सोडावं लागेल, मग तिला पाना फुटतो आणि मग आपल्याला दूध प्राप्त होतं. वत्स जर निर्माण झाला, वत्स जर असेल तर त्या वत्साला वत्सलता असल्यामुळं, गाईला त्याच्याबद्दल वत्सलता असल्यामुळं ती बरोबर त्या वत्सासाठी दूध अर्पण करते आणि मग त्यातून पाना फुटतो. जर तिच्यामध्ये वत्सलता ही प्रगट व्हायची झाली तर वत्स पाहिजे. म्हणून हे देवा तुम्ही वत्स नेमा, आणि वत्स नेमून मग काय करा? वत्सम कल्पय मे वीर येनाहम वत्सला तव. वत्सलता, अंतःकरणामध्ये प्रेम पाहिजे. आर्ताचेनी ओरसे, माऊलींनी शब्द वापरलाय, आर्ताचेनी ओरसे, जो आर्त आहे. गीता कशामुळे निर्माण झाली हो? गीता म्हणजे काय? दशोपनिषदे गावो, 10 उपनिषद म्हणजे गायी आहेत. दशोपनिषद हे 10 उपनिषद प्रमुख, ते म्हणजे गायी आहेत. आणि दोग्धा गोपाल नंदना, त्याचे धार काढणारा कोण आहे? गोपाल नंदन आहे, कृष्ण आहे. कृष्णाला धार काढायची माहिती आहे, कारण कृष्णाने गोकुळात तेच काम केलंय. त्यामुळं दोग्धा गवळी कृष्ण आहे. आणि दूध म्हणजे गीता आहे. आणि पण कोणासाठी निर्माण झाली? अर्जुनासाठी निर्माण झाली. अर्जुन नसता तर गीता निर्माण झाली नसती. आर्ताचेनी ओरसे, कृष्णाला अर्जुनाबद्दल प्रेम होतं, म्हणून कृष्णाने सगळ्या उपनिषदामधलं सार म्हणजे दूध, हे सार गीता रूपाने आपल्या समोर ठेवलं आणि मग आपल्याला उपलब्ध झालं. आपली काय एवढी क्षमता आहे गीता वाचण्याची? नाही म्हणली. अहो अर्जुन नसता तर गीता निर्माणच झाली नसती. म्हणजे अर्जुन हा आर्त भक्त आहे भगवंताचा. त्यामुळं आर्त म्हणजे प्रेम असलं पाहिजे. भगवंताला, कृष्णाला अर्जुनाबद्दल प्रेम होतं, म्हणून गीता रूपी दूध निर्माण झालं. आता इथं सुद्धा सगळी भाषा कोणती आहे? गाय.
गवळी, वत्स आणि दूध अशीच भाषा आहे. कारण त्या काळामध्ये दूध दुभतं खूप होतं, लोकांना हे कळत होतं. त्यामुळं गाय म्हणजे काय, गाय दूध कशी देते, ती कशामुळं देते आणि काढणारा कोण आहे, तसा वत्सासाठी गाय कशी धावत येते. म्हणून पाना जेव्हा फुटतो, गाईला जेव्हा पाना फुटतो, वत्स आल्याशिवाय गाईला पाना फुटत नाही. आणि ते म्हणतात की पाना फुटल्याबरोबर त्यातून दूध, तिच्या आचळामधलं दूध बाहेर यायला सुरुवात होते. त्याप्रमाणे इथे ते म्हणतात दोग्धारमच्या महाभाव भूतानाम भूत भावन. आणि मग दोग्धा गवळी, गवळी म्हणजे कोण, तुम्ही असा नेमा की ज्याला दूध काढता आलं पाहिजे. मग आता इथं दूध ही संकल्पना वापरली आहे. इथं जशी गाय आणि गायचं दूध, वासरू आणि गवळी, तसं प्रत्येक गोष्टीमध्ये आता ते दूध शब्द वापरला, पय शब्द वापरला, तो एक प्रतिभा म्हणून वापरला, रूपक म्हणून वापरला. मग आता त्यांनी सांगितलं पहिल्यांदा वत्सम कृत्वा मनुम पाणा, मनूला वत्स नेमा पहिल्यांदा. आता पहा, ही मोठी सुंदर संकल्पना वापरलेली आहे. कोण वत्स आहे पहा, वत्स कोण, ही वत्स म्हणजे वत्सलता असली पाहिजे. मग मनू हा वत्स आहे, मनू ही वासरू आहे. मानव हा समाज घट आहे, समाज घटक मानव आहे. पात्र कोणतं आहे त्याचं, हात हे पात्र आहे. आणि पय काढून काय घ्यायचंय, औषधी वनस्पती. म्हणजे पहा आता इथे समाज गट म्हणजे जाती, वत्स, पात्र आणि वस्तू म्हणजे पय, पय म्हणजे दूध. आता दूध ही संकल्पना आहे. या 4 पद्धतीने हा विचार करायचा. अगदी औचित्यपूर्ण पद्धतीने यांनी मांडलंय की मानव आहे, आपण सगळे मानव आहेत. आपले प्रमुख कोण आहे, तो मनूपासून आपण झालो, म्हणून मनू हे वत्स झाले. मनूच्या द्वारे आपल्याला काढून घ्यायचे. पण पात्र कोणतं आहे, हात, आपला हात जगन्नाथ. हात जर आपण या ठिकाणी वापरला, हाताचा उपयोग केला, तर तुम्हाला काय मिळेल, तुम्हाला औषधे मिळतील, वनस्पती मिळतील. तुम्ही लावा ना, तुम्ही आधी शेतात पेरा, हाताने काम करा. हा त्यातला संदेश आहे बरं का. हाताने काम करा. हात ही पात्र आहे. आणि काढून काय घ्यायचंय, तर औषधी वनस्पती आहेत, त्यातून काढून घ्यायच्यात. कुणी काढून घ्यायच्यात, मनूनी. कोणासाठी, आपल्या मानवासाठी. अशा पद्धतीने मग ऋषी आले. ऋषी हा समाज गट आहे. ऋषी आहेत, मुनी आहेत, महर्षी आहेत, राजर्षी आहेत, देवर्षी आहेत, हे सगळे ऋषी आहेत. आता ऋषींचा प्रमुख कोण आहे, बृहस्पती हे ऋषींचे प्रमुख आहेत. बृहस्पती हे वत्स. मग वत्स झाले, समाजगट झाला. मग आता पात्र कोणतं आहे आणि काय काढायचंय, ते म्हणतात वेद काढायचंय. वेद म्हणजे दूध आहे असं समजा, वेद काढायचा आहे. पण वेद काढायचं असेल तर पात्र कोणतं, काय भांड्याचं, तुमच्या जर्मनचं पात्र काय, नाही. वेद जर काढायचं असेल तर कान आणि वाणी हे पात्र आहे. आधी कानाने ऐका, गुरुकडून गुरुमुख करा आणि उच्चार करा, हे पात्र आहे. वेद कशात आहे, कोणत्या पात्रात आहे, वेद वाणीमध्ये आहे. वाणी हे वेदाचं पात्र आहे. म्हणून आपण जेव्हा वाणीनं परा शुभ्राया सोयव्यासा धारण्येव मरुतो मिविक्षुः नरोदसी अपनंत घुरन् वृद्धं सख्याय देवाः तोषतमाः प्रणीतारः कस्य छिद्रतायोः ते शृणो मरुतो मृळयन्तु येस्मा पुरागा तूयन्ति व देवाः. हे कशातून आलं, वाणीतून आलं. पण ते ऐकलं आणि उच्चार केला. या पात्रामध्ये वेद कुठे आहे, वेद पात्रात आहे. कोणत्या पात्रात आहे, वाणी आणि कान या पात्रात आहे. म्हणून कर्ण आणि वाणी या पात्रात
बृहस्पतीला वत्स नेमून वेद काढून घ्या. हे सगळे ऋषींसाठी आहे. नंतर देवता आल्या. देवता हे समाज गट आहे. त्याचा प्रमुख कोण आहे? देवांचा इंद्र आहे. इंद्र देवाचा प्रमुख आहे. मग इंद्राला सांगितलं, इंद्रा तुम्ही देवाचे प्रमुख, आणि ज्याचे त्याचे प्रमुख ज्याचे त्याला नेमायला लावले बरं का. पृथ्वीने काय केलं, सगळ्यांना बोलवून घेतलं आणि ज्याचे त्याचे, तुम्हाला कोणावर विश्वास आहे सांगा. आम्हाला इंद्रावर विश्वास आहे. सगळे देव म्हणले, आमचा राजा आहे तो. मग त्यांनी अमृत काढून घेतलं. अमृत काढून घेतलं. कशात काढलं म्हणजे अमृत? कोणत्या स्टीलच्या पात्रात काढलं का? नाही. मग तांब्याच्या? अहो नाही. मग कशाच्या? अहो सुवर्ण पात्रात. कारण सुवर्ण पात्र हेच अमृताला योग्य आहे. असं म्हणतात की वाघिणीचं दूध जर काढायचं झालं तर सोन्याच्या पात्रात काढावं लागतं. गाईचं, म्हशीचं बाकीच्या पात्रात चालतं, पण वाघिणीचं दूध नाही चालत. का? अहो वाघिणीचं दूध काढणं सोपं गोष्ट आहे का? तसं अमृत मिळणं काही सोपी गोष्ट आहे का? अमृताला किती मोठे प्रयत्न करावे लागले. सगळा समुद्र घुसळून टाकावा लागला. त्याच्यातही आधी विष निघालं. अष्टमस्कंदात ती कथा आहे, आपण नंतर बघू. तेव्हा म्हणून सुवर्णरूपी पात्रामध्ये अमृत काढून घेतलं. कुणी काढून घेतलं? तर इंद्राने. इंद्र हा वत्स नेमला आणि देवता हा समाज गट आहे. त्यानंतर दैत्य आले. म्हणजे आम्हाला ते म्हणजे मग तुमचा कन्व्हेनर नेमा. कन्व्हेनर समन्वयक कोण आहे? तुमचा समन्वयक. ते म्हणले प्रल्हाद. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. मग प्रल्हादाला समन्वयक नेमलं, वत्स नेमलं आणि मदिरा, ताडी. आता राक्षसांना काय पाहिजे? मदिरा पाहिजे बस. राक्षस म्हणजे नाही, आम्हाला हे पाहिजे, हे आमचं पेय आहे, हेच आमचं दूध आहे. मदिरा काढून घेतली. कोणत्या पात्रात काढली? तर मदिरा पात्रामध्ये काढली. त्यानंतर गंधर्व आले. विश्वावसूला प्रमुख नेमलं आणि कमल या पात्रामध्ये संगीत आणि सौंदर्य काढून घेतलं. पितृगण आले. त्यांनी आर्यमा याला प्रमुख नेमलं. आर्यमा हा पहिला पितर आहे. आर्यमा हा पहिला पितर आहे. तो सगळ्या पितरांचा प्रमुख आहे. त्याला प्रमुख नेमलं. म्हणजे तुम्ही आमचे नेते. नेते पाहिजेत ना, आमदार खासदार नेते पाहिजेत. म्हणजे मग ते सरकारकडून निधी आणतात. तुम्हाला निधी मिळतो का? नाही मिळत. नेता पाहिजे ना. नेता असल्याशिवाय निधी मिळत नाही. तसं या ठिकाणी त्यांनी पितृगणांनी आर्यमा हा प्रमुख नेमला आणि कच्च्या मातीच्या पात्रामध्ये कव्य काढून घेतलं. पितरांना कच्चं लागतं. कच्च्या मातीच्या पात्रामध्ये, पक्क नाही, भाजलेलं नसतं, कच्चं असतं. कव्य काढून घेतलं. त्यानंतर सिद्ध आले. त्यात सिद्धाचे प्रमुख कोण आहेत? कपिल महामुनी. सिद्ध, त्याला सिद्धेश म्हटलंय कपिल महामुनीला. त्या कपिल महामुनींना प्रमुख नेमलं आणि आकाश या पात्रामध्ये, आकाशामध्ये बरं का, सिद्धी सगळ्या काढून घेतल्या. सिद्धी कुठून प्राप्त होतात? आकाशातून. आकाशातूनच प्राप्त होतात. हे गगनेचर जे असतात, खेचर वगैरे मंडळी, ती सिद्धी प्राप्त करून घेणारी असते. त्यानंतर किमपुरुष ही जात आहे. हे किमपुरुष आले. त्यांनी मयाला वत्स नेमलं आणि अंतरिक्षामधून अंतर्धान पावण्याची विद्या प्राप्त करून घेतली, गुप्त होणे. नंतर यक्ष, राक्षस आणि भूत आले. त्यांनी रुद्राला प्रमुख नेमलं आणि कपाल, कपाल म्हणजे कवटीचा भाग, जो कवटी असते त्याला कपाल म्हणतात. त्या कपाल पात्रामध्ये रक्त काढून घेतलं. कारण काय, भूत प्रेत पिशाचांना काय लागतं? रक्त, मांस एवढंच लागतं. त्यांनी रुधिर काढून घेतलं. नंतर सर्प आणि बिंचू हे समाज गट आले. त्यांनी तक्षकाला प्रमुख नेमलं. तक्षक त्यांचा प्रमुख आहे, नेता आहे. त्यांनी बीळ रूपी पात्रामध्ये, बीळ, तक्ष कुठे राहतो? सर्प कुठे राहतात? बिळात. बीळ रूपी पात्रामध्ये त्यांनी विष काढून घेतलं. आजचा जर पेपर तुम्ही वाचला असेल तर मधमाशी जी आहे ना, तिच्यापासून जसा मध प्राप्त करतात तसं तिच्यापासून विष प्राप्त करून घेण्याची कला लोकांनी आत्मसात केली. तिच्या काहीतरी 1 लाख का 10,000 असे जर मधमाशा यांचं विष, 1 ग्राम विष होतं एवढं सगळ्यांच्या म्हणून. तेवढं विष कशाला उपयोगी पडतं? तर संधिवातावरती उपयोगी पडतं. तर सांगायचं तात्पर्य असं की हे उपयोगी गोष्ट आहे. विष मारण्यासाठी नाहीये, विष तारण्यासाठी. म्हणून ते म्हणतात की सर्प, विंचू यांच्या
मध्ये जे विष आलं ते तक्षकाने प्राप्त करून घेतलं. त्यानंतर हिंस्र पशु त्यांनी सिंहाला प्रमुख नेमलं आणि शरीर रूपी पात्रामध्ये मांस काढून घेतलं. पाळीव पशु आले, त्यांनी नंदी बैलाला प्रमुख नेमलं आणि त्यांनी अरण्याच्या पात्रामध्ये तृण काढून घेतलं, म्हणजे तृण सुद्धा नव्हते शिल्लक राहिलेलं. नंतर पक्षी हे समाज गट आले, त्यांनी गरुडाला प्रमुख नेमलं आणि स्वतःच्या शरीरामध्ये रस काढून घेतला. त्यानंतर वृक्ष आले, वृक्षांनी वटवृक्षाला प्रमुख नेमलं आणि आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये रस काढून घेतले. मग पर्वत यांनी हिमालयाला प्रमुख नेमलं आणि शिखरामध्ये धातू, गेरू, पिवडी वगैरे काढून घेतली. आणि मानव आले, त्यांनी पृथ्वीला प्रमुख नेमलं आणि भूमिरूपी पात्रामध्ये अन्नधान्य काढून घेतलं. पृथ्वीतही अन्नधान्य निर्माण केलं. ज्याप्रमाणे आता हे वत्स, पात्र आणि वस्तू याचा विवेक आपण बघितला. हे सिद्ध, आता सिद्ध जे त्या संबंधीचं थोडं वर्णन केलं पाहिजे की सिद्ध कोण कोण आहेत. 11व्या स्कंधामध्ये याचं विवरण आलेलं आहे सिद्धांच्या संबंधित. सिद्ध योष्टादश प्रोक्ता धारणा योग पारगई, ही कृष्णाने याचं विवरण केले उद्धवाला. ते म्हणतात हे सिद्ध 10 प्रकारचे आहेत आणि 18 प्रकारच्या सिद्धी आहेत. त्यातले 8 प्रमुख सिद्धी आहेत: अणिमा, लघिमा, गरिमा, प्राकाम्य, महिमा, प्राप्ती, प्रभुता, वशिता, ईशिता इत्यादी. दूरश्रवण दर्शन, परकाया प्रवेश, परमन प्रवेश इत्यादी सामान्य सिद्धी आहेत. इच्छा मृत्यू ह्या देखील सिद्धीचाच प्रकार आहे. आणि हे पंचतन्मात्रा ज्या आहेत त्याच्याशी मनाची एकाग्रता केली तर अणिमा सिद्धी प्राप्त होते. त्यानंतर परमाणूवर विजय प्राप्त केला तर लघिमा सिद्धी प्राप्त होते. अहंकार तत्वाशी तादात्म्य पावलं तर प्राप्ती सिद्धी प्राप्त होते. त्याप्रमाणे सूत्रात्मा जो आहे भगवान, त्याच्याशी एकाग्रता साधी तर प्राकाश्य ही सिद्धी प्राप्त होते. त्यानंतर प्रभुता ही सिद्धी विष्णूच्या तादात्म्याने प्राप्त होते. आणि वशिता ही सिद्धी तुरीय तत्वाशी तादात्म्य झाल्यानंतर प्राप्त होते. प्राकाम्य ही सिद्धी अमर्याद सुख प्राप्त करून देते आणि पर्याप्त कामता हीच ती सिद्धी होय. परब्रह्माच्या एकतानतेतून हे प्राप्त होतं. लांबचं ऐकून येणे, लांबचं दिसणे, दूर श्रवण दर्शन, इच्छामरण, परमान प्रवेश, परकाया प्रवेश हे खूप सोप्या सिद्धी आहेत. अगदी गेल्या 100 वर्षापूर्वी विवेकानंदांनी सांगितलं, अहो दुसऱ्याच्या मनात ओळखणं काही फार अवघड गोष्ट नाहीये म्हणे, सहज साध्य आहे. म्हणजे मागच्या 50-100 वर्षापूर्वी सुद्धा विवेकानंदांना याचं ज्ञान होतं, त्यांना ह्या सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या. मागच्या 50 वर्षापूर्वी आपल्याला पाण्यावर बसण्याची सिद्धी प्राप्त झालेली दिसते. म्हणजे अशा अनेक सिद्धी सहज प्राप्त झालेल्या आहेत. आकाश या पात्रामध्ये हे सिद्धी कसे काय प्राप्त होऊ शकतात, याचं काय रहस्य आहे तेव्हा या संबंधीचे विवरण करतात. आकाश हे पंचमहाभूतातलं प्रथम महाभूत आहे आणि त्यामध्येच सगळं बाकीचे महाभूत उत्पन्न होतात आणि लय सुद्धा तिथंच पावतात. सांख्य दर्शनाप्रमाणे शब्द तन्मात्रेतून आकाश उत्पन्न होतं आणि योगशास्त्रामध्ये हृदय आकाश, चिदाकाश अशा संज्ञा आहेत, त्या आकाशाशी संबंधित आहेत. आणि कुंडलिनी हृदयाकाशात आली की अनाहत नाद निर्माण होतो, म्हणजे मूर्ध्नी आकाशात तिचं शिवाशी सामरस्य होतं आणि ब्रह्मरंध्रातून चिदाकाशामध्ये ती एकरूप होते. न्याय वैशेषिकांनी सुद्धा आकाशाला 9 द्रव्यापैकी एक मानलेलं आहे. त्यामुळं खम ब्रह्म, खम ब्रह्म, कम ब्रह्म अशा अनेक प्रकार आहेत. 14 प्रकारच्या ब्रह्माचं वर्णन समर्थ रामदास स्वामींनी केलेलं आहे. 14 ब्रह्म आहेत. अन्न ब्रह्म आहे, खम ब्रह्म आहे, कम ब्रह्म आहे, त्याचप्रमाणे परब्रह्म आहे. आकाश ब्रह्म हे देखील ब्रह्मच मानलेलं आहे. आणि आकाश पात्रामध्ये योग सिद्धी ग्रहणाचं तात्पर्य आपल्या लक्षात येईल. अशा पद्धतीने आपल्याला हे पृथ्वीचं दोहन केलं म्हणजे काय, पृथ्वीचं दोहन केलं म्हणजे पृथ्वीमध्ये सगळं काही आहे. बहुरत्ना वसुंधरा, पृथ्वीमध्ये काय एक नाहीये, सगळं आहे. पण तुम्ही प्रयत्न करा, हा त्यातला संदेश आहे बरं का. म्हणजे भागवत आज का वाचायचं, का अभ्यासायचं, त्याचं कारण असं आहे की भागवताने आम्हाला प्रयत्न करायला सांगितलंय. इथं सगळं आहे, सगळं प्राप्त होईल, पण त्यासाठी तुम्ही योग्य माणसाकडून योग्य प्रयत्न करा. अयोग्य माणसाचे प्रयत्न चालणार नाही, कारण धसमुसाळा माणूस असा तो उपयोग नाही. बघा ना तुम्ही,
गाईचं दोहन करण्यासाठी, धार काढण्यासाठी ज्याला जमत नाही किंवा ज्याला सवय नाही, त्याला गाईची धार काढू द्या, गाय लाथ मारते, त्याला काढू देत नाही. का हो? म्हणले रोजचा माणूस नाहीये. मग रोजचा माणूस नसला की ते हात लावू देत नाही. तात्पर्य असं की योग्य माणसाची निवडच केली पाहिजे. कोणत्या कामाला कोणता माणूस योजावा त्याला म्हणतात योजकस्तत्र दुर्लभः. अयोग्य पुरुषात नास्ति. अयोग्य पुरुष नाहीये. काय माणसं खूप आहेत, पण कोणत्या माणसाचं काम काय आहे, कोणत्या माणसाकडून काय काम करून घ्यावं हे कळलं पाहिजे. ज्याला जे ज्ञान आहे त्याच्याकडून ते ज्ञान करून घ्या. रावण हा होता, रावणाने काय केलं, गणपतीला त्यांनी गाढवाच्या मागे लावलं. अहो गणपती बुद्धीची देवता आहे आणि गाढव आहे, गाढवाच्या मागे गणपतीला असतं काय. म्हणजे त्याला कळलं नाही कोणाच्याकडून काय उपयोग करून घ्यावा, म्हणून तो रावण शेवटी दैत्य ठरला. त्याला ज्ञान नाही. म्हणून गणपतीचा उपयोग आपल्याला ज्ञानप्राप्तीसाठी केला पाहिजे. गणपतीला गाढवाच्या मागे लावण्यात काय तात्पर्य नाही. तसे शहाण्या माणसाला, खूप शहाणा माणूस आहे आणि त्याला मूर्खाच्या नादी लावलं, ते म्हणलं काय आता डोकं आपटू का याच्या पुढं, मी एवढा शहाणा आहे. मग शहाण्या माणसाला शहाण्याचं काम लावा ना. ज्याला लिखापडीचं काम येतं त्याला लिखापडीचं काम लावा. ज्याला उचलण्याचं काम येतं, ज्याच्यामध्ये शक्ती आहे, त्याला शक्तीचं काम, परिश्रमाचं काम लावा. ज्याला जे काम येतं त्याला ते काम लावलं पाहिजे. ज्याला काही येत नाही त्याला स्वयंपाकाला लावलं. मग म्हणलं काय, मग मिठात तिखट टाकलं, तिखटात मीठ टाकलं, सगळं करपून टाकलं. म्हणजे मला येतच नाही. मग येत नाही तर कशाला काम लावलं त्याला. म्हणून तुम्ही तुमची बुद्धी कशाला आहे, तर ज्याला जे काम येतं ते काम त्याला दिलं म्हणजे त्यातून अमृतत्व प्राप्त होतं. म्हणून हा सिद्धांत यातून त्यांना सांगायचा आहे. म्हणून त्यांनी सांगितलंय दोह वत्सादी भेदेन. दोह तुम्ही अशा पद्धतीने माझं दोहन करा. वत्स भिन्न भिन्न करा. भिन्न भिन्न वत्स करून भिन्न भिन्न माणसाची योजना करून तुम्ही माझ्यातलं सगळं काढून घ्या. याप्रमाणे पृथ्वी प्रत्येक ठिकाणी, आता बृहस्पती आहे, बृहस्पती ही विद्येचा म्हणजे तो स्वतः गुरु आहे ना, त्यामुळे त्यांनी वेद काढून घेतले. इंद्र आहे तो राजा आहे म्हणून त्याने अमृत काढून घेतलं. त्याप्रमाणे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या वकुबाप्रमाणे काम दिलं पाहिजे, हा मुद्दा आहे. नाही एखादा म्हणेल मला हे काम का दिलं, मला हे काम का नाही दिलं. अरे तुझी क्षमता काय त्याप्रमाणे तुला काम. ब्राह्मण आहे, अहो त्याला मंत्र म्हणायला लावा. जो क्षत्रिय आहे त्याच्या हातामध्ये धनुष्य द्या. जो व्यापारी आहे त्याला फिरायला लावा, कारण त्याचं ते काम आहे, तो फिरेल. म्हणून ज्याचं काम त्यांनी करावं असं एक म्हण आहे. जेणे काम तेणे करो, बीजा करे सो गोता खाय. ज्याचं काम त्यांनी करावं. दुसऱ्यांनी जर करायचं झालं तर त्याला त्याच्यामध्ये गोता म्हणजे चूक होती, त्याला त्यातून काही साध्य होत नाही. म्हणून ते म्हणतात योग्य माणसाची निवड करण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि म्हणून पृथ्वीने त्याप्रमाणे योग्य माणसाची निवड केली आणि त्यातून सगळ्या प्रकारच्या वस्तू काढून घेतल्या पृथ्वीमधून. पृथ्वीमध्ये सगळं होतं. आणि मग याप्रमाणे एवं पृथ्व्यादय पृथ्वी बन्नात दास्वन्न आत्मनः. आणि त्या ठिकाणी अन्न धान्य याची उत्पत्ती करण्यासाठी पृथ्वीने हातामध्ये धनुष्यबाण घेतला आणि सगळीकडे पृथ्वी साफ केली. पहिल्यांदा काय केलं तर पृथ्वी जी उबड खाबड होती, जिथे उंच पर्वत होते, डोंगर होते, उतरणी होत्या, ते सगळं साफ केलं. थोडक्यात काय केलं तर पृथ्वीचं सपाटीकरण केलं, लेव्हलिंग केलं. लेव्हलिंग आजच्या भाषेत लेव्हलिंग केलं. पृथ्वी सरळ साफ केली, कारण पाणी वाहून जात होतं, पाणी थांबत नव्हतं. मग लेव्हलिंग केली. लेव्हलिंग केल्यामुळं त्या ठिकाणी सगळे बीज त्याचं बीजसंधारण करता आलं. जलसंधारण काय, जलसंधारण आज प्रकल्प राबवतात ना. मृतसंधारण, जलसंधारण हे शब्द आज आपण वापरतो, ते सगळे पृथ्वीनेच केलेलं आहे. मृतसंधारण केलं म्हणजे जमीन व्यवस्थित केली, तिला धारणाची क्षमता प्राप्त करून दिली. जलसंधारण म्हणजे पाणी अडवलं, पाण्याची योग्य व्यवस्थापन केलं, तळे निर्माण केले, पाणी अडवलं आणि योग्य वेळेला चूर्णयन स्वधनुष्कोटिया आपल्या धनुष्याच्या बाणाने सगळ्या पृथ्वीमध्ये साफ केली.
पृथ्वी आणि डोंगराचं चूर्ण करून टाकलं याप्रमाणे, आणि तिथे धान्य लावलं. धान्य लावल्याबरोबर काय धान्य आलं म्हणता, सगळ्या लोकांना पीक पाणी भरपूर आलं. ते म्हणतात याप्रमाणे दुहित्वे चकारा चकारे माम प्रेमना दुहित्र वत्सला. पण त्यासाठी प्रेम पाहिजे. या ठिकाणी पृथ्वीराजाच्या या पृथ्वी दोहनाचा संदेश असा आहे की आम्ही पर्यावरणाचं शोषण करता कामा नये, आम्ही वरबाडून काढू नये. मग काय केलं पाहिजे, दोहन केलं पाहिजे. दोहन प्रेमाने होतं. शोषण हे राक्षसी झालं. आज सगळीकडे शोषणच चालू आहे. बघा तुम्ही, झाडाला सुद्धा एक पान ठेवत नाही, सगळे वरबाडून काढतात. बेल म्हणले की बेलाचं सगळे पान काढून टाकले आणि बेलाला काही ठेवलं नाही. अहो असं नका करू. दसरा आला की सगळे आपट्याचे पान वरबाडून काढतात. अहो आपट्याच्या झाडाला पान आहेत, दसरा आला की तुम्ही वरबाडून काढता, पुन्हा वर्षभर त्याच्याकडे पाहत नाही. हे काय झालं, हे शोषण झालं, दोहन नाही झालं. दोहन म्हणजे प्रेमपूर्वक तुम्ही त्यांची आस्थापूर्वक त्याला योग्य पद्धतीने त्याच्याकडून काढून घेतलं पाहिजे. अहो झाडाला फळं आहेतच ना, झाड तुम्हाला देणार आहे फळं, पण तुम्ही ओरबाडून घेऊ नका, प्रेमाने काढून घ्या. झाड तुम्हालाच फळ देणार आहे, पृथ्वी तुम्हाला धान्य देणार आहे, पण तुम्ही धान्य ओरबाडून काढू नका. आज सगळीकडे आपण जिकडे तिकडे बघतो तर पृथ्वीच्या पोटामध्ये खड्डे केलेले आहेत. पहा ना, जिकडं तिकडं लोक काय घ्यायले, बोर घ्यायलेत. बोर घेऊन काय करायले, पृथ्वीला छिद्र पाडायलेत आणि त्यातून पाणी उपसून घ्यायलेत. मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे. अरे एवढे बोर पाडले तर पृथ्वीमध्ये पाणी शिल्लक राहील का? आणि तुम्ही म्हणता पृथ्वीमध्ये पाणी नाही. आकाशातलं पाणी पृथ्वीत येतं, पण तुम्ही इतकं काढून घेतला की जिकडं तिकडं पाण्याचा नासाडी करून टाकता. हे झालं शोषण. उपयोग केला तर झालं दोहन, आणि त्याची नासाडी केली तर झालं शोषण. म्हणून या पृथ्वीच्या कथेचं संदेश असा आहे की आम्ही पृथ्वीचं दोहन केलं पाहिजे, शोषण करता कामा नये. पर्यावरणाचं दोहन केलं पाहिजे, शोषण करता कामा नये. याप्रमाणे पृथ्वीच्या आधी अशा प्रकारचे मग पृथ्वीने काय केलं, सगळीकडे शहरं निर्माण केली, गावं निर्माण केली, वस्त्या निर्माण केल्या. गावं, वस्त्या, शहरं, पट्टणं, मोठमोठे महानगर, नगर असे निर्माण केले, आणि जिथे तिथे योग्य पद्धतीचे दुकानाची स्थापना केली. एक लाईन दुकानाची, कपड्याचं म्हटलं तर कपड्याचे दुकान, सोन्याचे म्हटलं तर सोन्याचे दुकान, सोन्या चांदीचे. त्याचप्रमाणे जिकडं बघावं तिकडं ज्याचे दुकान आहेत ज्याला आपण शॉपिंग कॉम्प्लेक्स म्हणतो, हे शॉपिंग कॉम्प्लेक्स त्यांनी तयार केले. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी नगर रचना केली, रस्ते मोठे केले, शॉपिंग कॉम्प्लेक्स केले, आणि ग्रामांपुरा पत्तनानी गावं पुरं, त्याचप्रमाणे मोठमोठे शहर, दुर्ग, मोठमोठे दुर्ग स्थापन केले. दुर्ग म्हणजे किल्ले स्थापन केले. घोषान, ब्रजान, मोठमोठे घोष म्हणजे गाईवाडे, गौळवाडे ज्याला आपण म्हणतो. गाय आज गोशाळा निर्माण झाल्यात ना, हे गोशाळा तयार केल्या त्यांनी. गाई म्हटलं की तिथं सगळ्या गाई म्हशी तुम्हाला तिथं सापडतील. ब्रजान, शिबिरान, त्याचप्रमाणे खेट खरबटान, अरण्य, नगर, त्याचप्रमाणे छावण्या, शेतकऱ्यांसाठी गावं, उंच उंच अशा प्रकारचे डोंगर, त्याच्यावर किल्ले, हे सगळे पृथ्वीने तयार केले. याच्यापूर्वी अशा प्रकारची नगर रचना नव्हती असं वर्णन केलेलं आहे. प्राग पृथोर्यः नैवेशा, प्राग पृथ्वीच्या आधी अशा प्रकारची योजना नव्हती. पुरग्रामादी कल्पना, अशा प्रकारची पुर ग्राम अशी कल्पना नव्हती. आणि याप्रमाणे सगळ्या लोकांना त्यामुळं समाधान मिळालं. कुणी गावात राहायला लागले, कुणी शहरात राहायला लागले, कुणी मोठमोठ्या अशा प्रकारच्या महानगरात राहू लागले. नगरपालिका निर्माण केल्या, महानगरपालिका निर्माण केल्या. त्याचप्रमाणे दुकानाचे सुंदर अशा प्रकारच्या व्यवस्थीकरण केलं आणि सुशोभीकरण केलं. सगळ्या गावामध्ये सगळीकडे झाडं लावले, गावाच्या मध्ये सुद्धा झाडं लावले, बाग बगीचे तयार केले, आणि लोकांना समाधान मिळालं. त्याप्रमाणे मैत्री म्हणतात विदुरा, अथा दीक्षित राजासु हयमेधेन शतेन सहा. आणि मग राजाने ठरवलं आता अश्वमेध यज्ञ करू. म्हणून यत्र प्राची सरस्वती, सरस्वती नदी जिथं पूर्वमुखी होते, पूर्वेकडे जाऊन मिळते, त्या ठिकाणी
त्यांनी त्या काठावर 99 यज्ञ केले, अश्वमेध यज्ञ. आता 100वा यज्ञ सुरू झाला. 100वा यज्ञ सुरू झाला. घोडा पाठवला यज्ञाचा. घोडा पाठवल्यावर आता पहा, इंद्रानी खरं म्हणजे यांना आंदण दिलेलं आहे. इंद्रानी राजसिंहासन दिलं, सोन्याचा किरीट टोप दिला. पण आता त्याला वाटलं की माझं इंद्रपद हा घेईल की काय, म्हणून इंद्रानी त्याचा 100वा यज्ञ पूर्ण न होण्यासाठी अडथळे आणायला सुरुवात केली. त्यांनी त्यावेळेला अडथळे आणायला सुरुवात केली. यज्ञाचे घोडेच पळवायचे, दिसू द्यायचे नाहीत. आणि त्याचा मुलगा विजिताश्व तो मागे लावला, कुठे घोडा, कुठे घोडा, कुठे घोडा शोधला तर एक संन्याशी दिसला घोडा घेऊन चाललेला. आता संन्याशाला कसं मारणार, सोडून दिलं संन्याशाला. हे कुणी रूप धारण केलं, इंद्रानीच केलं. कधी संन्याशीच झाला, कधी बैरागीच झाला, कधी गरीबच झाला, कधी नग्न फिरायला लागला, कधी वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र नेसून त्यांच्या समोर आला, घोडे पळवायला लागला. आणि ज्या ज्या वेळेला विजिताश्वाने पाहावं त्या वेळेला त्याला हा पळवताना दिसला. तो म्हणला, अरे याला बाण तरी कसा मारायचा. लोक म्हणतील कोणाला मारलं, संन्याशाला मारलं, कोणाला मारलं, बैराग्याला मारलं, कोणाला मारलं, एखाद्या नग्न माणसाला मारलं, असं म्हणून तो सोडायचा. तो सोडला की इंद्र पळून जायचा आणि पुन्हा दुसऱ्या वेळेला घोडा पळवायचा. असं करता करता कितीतरी वेळ, वर्षभर अशी स्थिती झाली. आमुक्तमेव पाखंड. आणि ज्या एकदा त्यांनी पकडलंच त्या. शेवटी म्हणजे असं का होतंय, नामधेयम तदु तस्मै विजिताश्विते प्रभो. अत्री ऋषी म्हणले, अहो हा इंद्र तुमचा घोडा पळवतोय. म्हणले काय करा मग, इंद्राची आहुती देऊन टाका. म्हणले इंद्राची आहुती त्या यज्ञामध्ये देऊन टाका, म्हणजे इंद्र नष्ट होईल. असं म्हणल्याबरोबर ते म्हणतात, अत्रिणा चौथी विषिकाम ऋषा. ते म्हणले ठीक आहे, इंद्राची आहुती देऊ. पण म्हणले अहो यज्ञच इंद्रासाठी करायचा आहे, त्याची आहुती देऊन कसं चालेल. मग काय करायचं. प्रत्येक वेळेला इंद्राने जे रूप धारण केले त्याला त्यांनी पाखंड असं म्हटलंय. पाखंड धर्म, त्याला भागवतकारांनी असं म्हटलंय, पापस्य खंडानी पाखंडानी. पाखंड शब्द कसा तयार झाला तर पापाचे तुकडे. हे पाप म्हणजे खोटेपणा. मग नुसते वस्त्र धारण करायचे, संन्यासाचे वस्त्र धारण केले की लोक म्हणतात संन्याशी. अहो पण मन संन्यासाचं आहे का. तुकाराम महाराजांनी उगाच नाही म्हटलं. काय तुकाराम महाराजांनी म्हटलंय, भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. अहो भगवे तरी श्वान, कुत्र हे भगव्या रंगाचं असतं, मग कुत्र संन्याशी का. सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. तिथे अनुभव कुठे आहे. आणि तुम्ही म्हणता बिळात राहणारे हे मोठे योगी असतात. आमच्या घरी उंदर घुशी यांना काही तोटा नाही, ते बिळातच राहतात, मग त्यांना योगी म्हणणार आहेत का. तेव्हा नुसता वेश धारण केला म्हणजे कुणी संन्याशी होत नाही. वरवर वेश संन्यासाचा आहे. संन्यासाच्या छातीत चोळी मुमुक्षु फिरतो गल्ली बोळी, अशी अवस्था आहे. ते म्हणतात वरवर बाह्य वेशधारी संन्याशी नुसता वरवर असेल तर छप्पे मुद्रा तिलक लगावे, लंबी माला जपता आहे. नुसते मोठमोठ्या मुद्रा लावल्या, माळा घातल्या म्हणजे काही कोणी मोठा होत नाही. ते म्हणतात चीटी के पग नूपुर बांधे ओभी साहब सुनता आहे. तेव्हा खरा ज्ञानी तोच आहे जो अंतःकरणातून भगवत भक्त आहे. वरवरच्या गोष्टीला काही अर्थ नाही. पण ह्या इंद्रानी अशा पद्धतीचे पाखंड धर्म तयार केला, त्याला म्हणतात विधर्म. आणि म्हणून बाह्य वेशधारी असणाऱ्या लोकांचा निषेध जसा तुकाराम महाराजांनी केलेला आहे, एकनाथ महाराजांनी केलेला आहे, ज्ञानेश्वरांनी सुद्धा केलाय, नामदेव महाराजांनी सुद्धा केलाय. ते म्हणतात एका ठिकाणी त्यांनी म्हटलंय की मांजरीचे गेले डोळे उंदीर देखोनी तळमळे. मांजरीने म्हणले काय, एकादशी व्रत केलंय म्हणले. हो मांजर अहिंसा परमो धर्म, हा मांजरीने अहिंसेचं व्रत केलंय. आता ती उंदर खात नाही म्हणे. का हो म्हणले, नाही खात. हो नाही. तिला विचारलं का ग. ती म्हणती माझे डोळे गेलेत, मला दिसत नाही काही, उंदीर कसा खाऊ.
मांजरीचे गेले डोळे, उंदीर देखोनी तळमळे. तेव्हा असा आतमध्ये मनात तळमळते, पण वरवर दाखवते नाही नाही मी आजपासून एकादशी व्रत केलंय. याप्रमाणे ते म्हणतात असे हे पाखंडी लोक आहेत. हा पाखंड धर्म कुठून तयार झाला तर या इंद्रापासून. आणि मग शेवटी भगवान विष्णूंनी सांगितलं महाराज की तुम्ही आता इंद्राला मारू नका. त्या ठिकाणी अत्री वगैरे सगळे ऋषी आले. ते म्हणाले जाऊ द्या, इंद्राला सोडून द्या, इंद्राला मारू नका. न वद्यो भविता इंद्रो यद्यो भगवत. हे प्रत्यक्ष भगवंताचे हात आहेत, तेव्हा त्याला मारू नका. इंद्रासाठी तर यज्ञ केलाय. इंद्रे नानुष्यम आज्ञा कर्मे तुमची घाम सता. आणि इंद्राला कसं काय मारता तुम्ही? मग आमचे 99 यज्ञ झाले म्हणे, 100वा नाही झाला. ते म्हणले 100वा यज्ञ तुमचा पूर्ण झाला. विष्णू म्हणतात मी तुम्हाला आशीर्वाद देऊन टाकतो. अलम ते कृतविश्वेष्ठैर झालं तुमचा यज्ञ. आणि प्रत्यक्ष विष्णू त्या ठिकाणी प्रगट झाले. विष्णूंनी लोकगुरु असणारे भगवान प्रगट झाले, ब्रह्मदेव प्रगट झाले. आणि त्यांनी सांगितलं तुमचा 100वा यज्ञ पूर्ण झाला. जरी झाला नाही तरी कागदोपत्री पूर्ण झाला. प्रत्यक्षात जरी झाला नाही तरी मी तुम्हाला बॉन्डवर लिहून देतो तुमचा यज्ञ पूर्ण झाला म्हणून. याप्रमाणे त्यांना कागदोपत्री मान्यता दिली. आणि इथं ते म्हणे मला काय करायचंय, मला काय इंद्रपद मिळवायचंय का? मला नाही इंद्रपद मिळवायचं. मग अवभृत स्नान केलं. यज्ञ पूर्ण झाल्यावर अवभृत स्नान करावं लागतं. त्याप्रमाणे कृतावृत स्नान आहे पृथ्वी भुरी कर म्हणे. लोकांना दान दक्षिणा दिली, अवभृत स्नान केलं. आणि मग भगवान विष्णू त्या ठिकाणी यज्ञामध्ये प्रगट झाले. भगवान विष्णू ब्रह्मदेव हे सगळेच प्रगट झाले. आणि पृथ्वीने भगवंताची स्तुती केलेली आहे. यावेळेला भगवंताची केलेली स्तुती अत्यंत श्रेष्ठ दर्जाची आहे. आणि मग सगळ्या लोकांना त्यांनी उपदेश केला. पृथ्वीने जो सगळ्या प्रजेला उपदेश केला तो अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा आहे. तो यासाठी केला की लोकांना त्याचं ज्ञान व्हावं. ते म्हणतात पुत्राचं कल्याण व्हावं म्हणून बाप काय करतो स्वतः. आता बाप खरं म्हणजे पूजा अर्चा करून थकलेला असतो, पण पोराला पूजा अर्चा आली पाहिजे म्हणून तोही पूजा करतो. का हो म्हणले तुम्ही आता पूजा अर्चा करता सगळं? हो म्हणले कशामुळे करता? ते म्हणजे आता काय मुलांना आलं पाहिजे ना. तुम्हीच जर केलं नाही तर मुलंही करणार नाहीत. म्हणून यथा जसा आपला वडील सगळं काही परिपूर्ण असताना सुद्धा अभ्यास करतात, पुस्तकं वाचतात. वडील पुस्तकं वाचलं की मुलगा पुस्तक वाचतो. वडील मोबाईल बघायला तर मुलगा मोबाईल बघतो. जसं तुम्ही वागाल तसं मुलं वागत असतात. म्हणून ते म्हणतात यथाचरेत बालहितम पिता स्वयं. ज्याप्रमाणे पिता हा मुलाच्या कल्याणासाठी स्वतः तसं वागतो म्हणजे मुलगा तसा वागतो. नुसतं सांगून नसतं जमत. तुम्ही एक सांगायचं मुलांनी एक, ते म्हणतात नाही मग तुम्ही आधी वागून दाखवा. यद्यथाचरते लोकस्तदनु वर्तते. जसं आपण वागावं तसं लोक वागत असतात. म्हणून तथा त्वमेवार्हसेन समीहितुम. म्हणून राजाने राजा जसा वागला तशी प्रजा वागते. बाप जसा वागला तसा मुलगा वागतो. आई जशी वागली तशी मुलगी वागते. म्हणून आपण योग्य वागलं पाहिजे. त्याप्रमाणे आपण जर योग्य वागणूक केली तर मुलावर तसे संस्कार होतात. म्हणून या ठिकाणी आता महाराजा पृथू जे प्रजेला उपदेश करतील आणि त्या प्रजेच्या निमित्ताने आपल्या मुलांनाही उपदेश होईल आपोआपच त्या उपदेशाचं. त्यानंतर प्रत्यक्ष सनक सनंदन सनातन सनत कुमार या ठिकाणी कसे प्रगट होतील आणि ते राजाला कसा उपदेश करतील आणि शेवटी राजा परमगतीला कसा प्राप्त होईल तो सगळा भाग उद्याच्या चिंतनामध्ये सांगण्यात येईल. हरे नमः पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.